नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा निधी आला, परंतु ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, कोणता जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येते। खरीप 2025 व पुढील कालावधीकरता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष ठरवण्यात आले आहेत। विभागीय आयुक्त पुणे यांच्या पत्रानुसार माहे एप्रिल 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 60,49,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी। चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी। एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसीलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी। हा निधी खर्च करताना या संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा। ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी। लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना नियमित कराव्यात। या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्ही जर सातारा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।